नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण परमपूज्य महाराज श्रीधर स्वामी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महान संत परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्चर्या केली. दत्त महाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे परमपूज्य स्वामीजींचा जन्म. श्रीधर स्वामीजींचा जन्म 1908 साली दत्त जयंतीच्या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्यांना कथा कीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथा कीर्तन श्रवण व व्यायाम अशा गोष्टीत त्यांचा बालपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या 12व्या-13व्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला. त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व माध्यमिक शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणाऱ्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. कालांतराने शाळेतील त्यांचे एक शिक्षक श्री पालनीतकर गुरुजी यांच्याशी चांगली ओळख झाली. श्रीधर यांची अध्यात्माकडे असलेली तीव्र ओढ लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामीजींचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला. श्रुती स्मृती पुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत वैभव प्राप्त होईल अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा असे स्वामींच्या मनाने घेतले. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते. त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे त्यांना माहीत होते. त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या 6 वर्षापासून सज्जनगड हे स्वामी समर्थ रामदासांचे निवासस्थान होते. आख्यायिका अशी होती की त्यांच्या निर्वाणाच्या दुसऱ्याच दिवशी श्री समर्थांच्या अंत्यसंस्कार स्थळावरून एक दगडी रचना म्हणजे त्यांची समाधी स्वतःहून बाहेर पडली. या क्षणी आध्यात्मिक जागृतीत त्यांची तळमळ यावरून मोजता येते की त्यांनी त्यांचे सर्व पैसे गरिबांना देण्यास सुरुवात केली आणि उरलेले पैसे त्यांनी नुकतेच फेकून दिले. त्यांना एक विशिष्ट गोड पदार्थ आवडला म्हणून त्यांनी तो पदार्थ विकत घेतला. तो भगवान रामांच्या मूर्तीसमोर ठेवला आणि नंतर त्यात शेण मिसळले आणि ते खाल्ले. आता त्यांना पूर्वी आवडणाऱ्या पदार्थांबद्दल विचारही येत नव्हता. म्हणून त्यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा म्हणून त्यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला. मी आमरण असं लिखित ब्रह्मचर्य पाळेन, द्रव्याला शिवणार नाही, न मागता आग्रहाने कोणी दिल्यास त्याचा उपयोग परोपकारार्थ करीन, मठपती होऊन कुठेही राहणार नाही, गरिबाला शक्य होण्या इतक्या साध्या गरजा ठेवीन, स्त्री पुरुषांना समदृष्टीने बोध करीन, अखिल स्त्री समाज मातेप्रमाणे मानेन, देह निर्वाणाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून होईल तितक्या लोककल्याणाकरिता मी तनमन धनाने झटेन, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनती घालवून जग सुखी करेन. हे सर्व पूर्ण होण्याकरता हा देह कर्तुम कर्तुम्य धन धनार्म कर्तुम अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या ब्रेदाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. यापुढे या देहाकडून होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा जबाबदार तोच आहे. सज्जनगडाला जाण्याच्या दिवशी तो विजयादशमीचा दिवस होता. अचानक त्यांना असे वाटले की ते सजीव, निर्जीव आणि काळ, अवकाश या सर्वांवर नियंत्रित असलेल्या विश्वाच्या निर्मात्याचा शोध घेण्यासाठी तिथे जात आहेत.
सज्जनगडला येऊन 1.5 वर्षांनी समर्थ रामदासांनी स्वतः श्रीधर स्वामींना आशीर्वाद दिला. नंतर त्यांनी कर्नाटकात जाऊन सनातन वैदिक धर्माचा खरा संदेश पसरवण्याचे निर्देश दिले. स्वामीजींना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे. कल्याण स्वामींनी समर्थांच्या सानिध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते. त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे म्हणजेच कर्नाटकात जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली. त्याचप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच, त्याचप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला. पुढील 13 वर्षे श्रीधर स्वामींनी दक्षिण भारतातील बहुतेक भाग पायी प्रवास केला. धार्मिक उलथापालथीसाठी ते मंदिरे आणि मठांमध्ये थांबत असत, जिथे ते सनातन वैदिक धर्मावर प्रवचन देत असत. त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी इतर अनेक प्रसिद्ध हिंदू धार्मिक नेते आणि संतांशी ओळखी निर्माण केल्या. त्यापैकी सर्वात म्हणजे शिगेहल्लीचे शिवानंद स्वामी. त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियललाही भेट दिली आणि तेथे ध्यान केले. 1942 मध्ये श्रीधर स्वामींनी शिगेहल्ली येथे संन्यास घेतला आणि त्यांना श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी ही पदवी देण्यात आली. त्यानंतर 1967 पर्यंत त्यांनी संपूर्ण भारतभर व्यापक प्रवास केला आणि त्यांच्या भाषणांद्वारे, लेखनातून आणि आध्यात्मिक उपक्रमांद्वारे वेदांचे मुख्य संदेश सामान्य लोकांमध्ये पसरवले. 1967 मध्ये ते दक्षिणेला वरदपुरा येथे परतले, जिथे त्यांनी एक आश्रम स्थापित केला. तो त्यांच्या मंत्रदान काठीचा वापर करून कोळगिबी म्हणजे कुमठा रोड यासह विविध पवित्र स्थळे, मंदिरांमध्ये हिंदू भूतविद्या चालवत असे, जेणेकरून भूत आणि आत्मे यांच्या ताब्यात असलेल्या शरीरातून बाहेर काढता येईल. श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे. मधल्या कालखंडात समर्थ संप्रदायाला एक प्रकारची ग्लानी व औदासिन्य आले होते आणि समर्थांचे समाधीस्थान सज्जनगड, त्याचप्रमाणे चाफळ, शिवतरथळ, समर्थांचे जन्मगाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे कर्नाटकात व काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरगळ, चाफळ या ठिकाणाचा प्रचंड विकास घडवून आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी गडावर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना 1950 साली केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थ भक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवून आणल्या. श्रीधर स्वामींची समाधी कर्नाटकमधील वरदपूर येथे आहे. साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी 1973 साली वर्धळी म्हणजे वरदपूर, तालुका सागर, जिल्हा शिमोगा, कर्नाटक येथे महासमाधी घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.